विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी। JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स, 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये: 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका, सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत। अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध। क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। कसं काय अमोल कालचा कार्यक्रम? बरं का चेअरमन, काय मी म्हणा, कालचा कार्यक्रम तर जोरात झाला बरं का। जोरात होणारच अमोल, तू काळजीच करू नको, सगळं आपल्या हातात आहे। तुम्ही असल्यामुळं एकच नंबर, सगळं जिथल्या तिथं झालं। काय का ना चेअरमन, काल राव आमच्या घरी जत्रा होती, तुम्हाला राव दोघांना आपुलकीने मी सांगितलं, आणि राव तुम्ही दोघंच आला नाही। दोघंच आला नाही? अरे गाना, तुझ्या घरी आलं की तू काय बनवणार? चिकन। आणि चिकन खातो कोण? चिकन करतोय अहो, 6 महिन्यात एकदाच आम्ही, पण ते बी मटनच खातो। बोकाड खास खालो तो बोकाड, आलं लक्षात? तुमच्यासारखं नाही, तुम्हाला वाटलं गरीबाच्या घरी कुठलं खळा पाणी मिळायला चिकन केलं असेल। चिकन नाही चेअरमन, तुमचं कसं झालंय माहितीये का, मोठ्याच्या पंक्तीला तुम्ही बैल म्हणलं तरी आपल्याला खाचाला आवडी, बोट चाटत, पण गरीबाच्या घरी म्हणणार नको जायला। काय त्याने केलं असेल फळकवणी? असं नसतं, प्रेमाने आमंत्रण दिलं ना कधी डावलायचं नसतं, आलं का लक्षात? अहो असलं जेवण झालं आंबल्या, तुला सांगतो अक्षरशः लोक पाची बोट चाटत होते। काय म्हणतोय? हे म्हणली मटण खावं तर म्हणली गानाच्याच घरचं, नाही तर नाही खाल्लेलं चांगलं। मरणाची लोक आलती, मरणाची जेव्हा भावाची माणसं आलती माझ्या। बाजनाना आलता का? येणारच, जेव्हा भावातला माणूस आहे माझ्या, नुसता आलाच नव्हता, मटण बी खाल्लं, बोट बी चाटली, आणि जाताना किटली भरून बी घेऊन गेला। आणि मग किटली बी अरे येणार ती, हा माणूसच हलकट आहे। 2 खाड्यासाठी 20 किलोमीटर जातो बाजनाना। नाही ते असं त्यांचं ते गुणगान आहे, ती मला माहिती, पण जाकली मुठ 1.25 लाखाचे, कारण कसं आहे, दाद बी आपलं होड बी आपलं। काय करायचंय, आपल्या गावचा तो किती केलं तरी सरपंच या, सरपंचाची आबरू घालवून चालत नाही, आलं का लक्षात? पण मला एक सांगा, तुम्ही दोघं काल कुठं गेलता? घरी बी मी परत बोलवाल, तू घरी बी नव्हता। अरे गाना, एक महत्वाचं काम करायला गेलो होतो आम्ही। महत्वाचं काम? अरे या अमोलला पोरगी बघितली, फिक्स करून आलोय। काय बोलताय? होय रामल्या? मग काय लागा गाना, नका राव चेअरमन सांगू, एक तर ह्याचं तर आधी जोडा ना, त्यात माझं परत मोडायचं। लका आंबल्या, आम्ही एवढं वाईट आहे वैर लका, म्हणतो ह्यांची नजर लागल म्हणून? हे अरे तसं नाही गाना लागा चेअरमन, सांगा काय पोरगी गाना नक्षत्रासारखी आहे होय, हे नादच नाही करायचा। काय बोलतो या? अहो चेअरमनचीच कृपा सगळी। होय, लग्न झाले तर जमा होतं, हुंड्यासाठी देवाण घेण्यासाठी राहिले, नाहीतर गळ्यात हार घालून आलो असतो बघ। काय बोलतो या? देवाला तिथं पाया पाडा जोडीनच। होय, म्हणजे अमोल हुंडा द्यायचा आहे त्यांना? अमोलला हुंडा द्यायचाय म्हणून राहिले। आणि काय बघून एवढा राजमिंडा गडी येईन? राजमिंडा? मग आणि तुझा गोंडा बघितला का त्यांनी? गोंडा बघितलाय, धोंडा बघितलाय, पण 1 नंबर कार्यक्रम। नवरदेव घेऊनच गेलो होतो, नवरदेव त्यांना पास पाडलाय, देणं घेण्यासाठी राहिले। एवढ्या महिन्यात अमोलचं लग्न होणार। काय बोलताय? असा खटकाच उडावतो का नाही बघ चेअरमनच्या कृपाने। पण म्हणजे सगळं चेअरमन कडून आणले? काय सांगायचंय काय राव चेअरमन, मग हे जर बघताय असले हपड्या शपड्याला तुम्ही जर नवऱ्या आणून देताय, तर माझ्यासारख्या पोराला तुम्हाला नवरी मिळाना? तुझं नाव काढू नको का? तू त्या बाजीनाना संग हिंड। बाजीनाना संग हिंड म्हणजे? किती वर्ष बाजीनानाच्या मागे हिंडतोय, केलं का त्याने का तुझ्यासाठी काय? नाही चेअरमन म्हणते ती बरोबरच आहे। तसं नाही चेअरमन, बाजीनाना बी माझ्यासाठी सारखाच आणि तुम्ही माझ्यासाठी सारखं। जेवढं प्रेम माझं बाजीनाना वय ना चेअरमन, तेवढंच प्रेम तुमच्या वया। फोटो कुठे नेमका बघा? राहू दे, फोटो नको दाखवू। तू त्या बाजीनानाच्या जवळ नादी लागलाय तर तुझं होणारच नाही। तुझं अवघड आहे का ना? नाही राव तसं नाही चेअरमन, अहो तुमच्या बी नादी लागतो मी, बघा राव माझ्यासाठी पोरगी। तू माझ्याकडे सामील हो, महिन्यात तुझं बी लगीन लावून देतो। वजन काय चेअरमनचं, आणि त्यांचं कॉन्टॅक्ट म्हणजे लय मोठं कॉन्टॅक्ट। हो लय मोठं कॉन्टॅक्ट आहे। अरे लय वर्षी त्यांनी तमाशाच्या फळात काम केलंय, त्याच्यामुळं ना तिथल्या बऱ्याच पोरींचं त्यांच्या संग कॉन्टॅक्ट आहे। त्यातली तर नाही ह्याला पोरगी बघितलेली। तू आता असं कर,
त्या बाजीनानाच्या नादी लाग आणि तमाशातलीच बघ एखादी. चल रामन. अरे तू त्याच लायकीच आहे तमाशान ही म्हणतोय. अहो चेअरमन, विषय सोडून दे. अहो चेअरमन, अहो तमाशातली असली तरी चालेल मला. अहो तमाशा म्हणजे काय वाईट, हे ताक्या आयुष्याचा तमाशा झालाय. अहो तमाशातल्या पुरी सुद्धा लय व चांगली असतात, गोड गोजरी लाज लाजरी आणि हे शंभो महादेवा. अरे किसन्या, ही मोटर काय शोला आणली का आपण? हा, पाणी असं बादलीनं मारतोय वे, बांधकाम टिकल का? अहो नाही नाना, कसं माहितीये का, एकतर आपल्या गावाला पाणी कमी आहे आणि जर ह्याच्यावर जर मी पाणी बदामाला जर ओतलं तर गाव काय पेणार राव. त्यामुळं काय माहिती का, अख्ख्या बांधकामाला 2-4 बादल्या बाद झाल्या. अरे किसना, आपण गावाचा आणि ह्याचा काय संबंध आहे? आपली मोटर सेपरेट आहे. ही पाणी माराय तुला मोटर टाकली का शोला टाकली वे? मग हे पाणी गावात न्यायचे राव, हे तर बांधकामा मारण्यात काय अर्थ आहे का त्याला? म्हणजे माझं बांधकाम पडून दे आणि ती चप्पलचा जाळ कर की खाली. अहो परत भिजल, परत तुटल, कोणी घ्यावं, ह्याला खर्च करावं म्हणून राहू द्या. वाटलं किसन्या. बाजूला ठेवतो इकडं. हा, तिचं तिकडच हे कर. आणि तुला कामाला माझं नाव राव कुठं? तुम्ही म्हणता पाणी बिवत काय का डोकं आहे का नाही? तुला परत कामालाच ठेवावं का नाही मला कळे ना. हो चिरायला लागलं काय बोंबाललं, पाणी तू कमीच मारतो या. ती इंजिनियरची चूक आहे. इंजिनियर कुठला इंजिनियर? गौंडी. काय रे का हो? अरे पटापटा पाणी मारवायच, कना कना सगळं भिजवून की. ही इटाचं बांधकाम हे सगळं भिजव. काय फलगाडं चालतंय कसं? ना मी पटापटा काम करतो काय. आता तुम्हाला सांगतो, एक काम करा माझ्यासाठी तुम्ही. एकाला माझी काला एक पर्सनल खोली काढा बरं, कुठतरी पर्सनल. मला बी काला तुमच्यापाशी येतात घरावर एखादी खोली बांधले म्हणजे मला बी राहायला होईल घर चांगलं. अरे काय याला झाला काय? आमच्या घरी तुझी खोली कशी काढता येईल? का हो आमच्या घरी म्हणजे मला काही तुम्ही का परक समजता काय? अरे परक म्हणजे तू आता गावातला आहे, परकाच झाला की काय घरातला आहे का तू? होय मग तुम्हाला काय येतो ना परकाच म्हणता का, आपलं आपलं म्हणून येत की. अरे किसनाला का तसं नाही काढता येत दुसऱ्यासाठी खोली. अवलाला माझ्या मी का दुसरा म्हणजे तुमचाच आहे. मला काय माहिती का, घरी माझी बायको लय त्रास देते. मला बसायचं असतं, अभ्यास करायचा असतो. तुम्हाला सांगतो, एक फिरीज असला का नाही, थंड पाणी हे पेता येतं मला देतलं. किसना तशी नाही काढता येत बाबा, माझ्या घरी नाही तुझी का खोली काढता येणार. वाटल्यास काय करा, मला जिना बाहेरनं काढून द्या ना, माझं वरच्यावर वेगळं जाईल तिकडं. काय तुला डोक्या बिक्या पडलाय का काय? तुला काय कळतं का? कुणाच्या घरी काय 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 बोलतोय तू? काम कर, नको हे करू. राहू द्या, खोली काढा नाही तर राहू द्या. हा तर मला जमणारच नाही ते. खोली काढायचं असेल ना करतो. आता बघा अरे किसने खोली कशी काढता येईल? काय याला डोकं आहे का नाही का? गणवा गणवा का ना ये कशाला ये हॅलो का? येत काय नसतो, सगळी माणसं कळल्यात आम्हाला काय येते. नाही गणवा इकडे. अरे का काय झालं? काय झालं आणि का आम्हाला विचारता काय झालं म्हणून? हे लगा ये लगा रागात का म्हणाय ये की कस काय भरलंय गिरलंय बघ की. भरलंय चांगलं भरलंय, सगळं कळतंय आम्हाला. कस काय म्हटलंय? हा बघ की लगा खोल्या कशा निघतेल्या सगळं सांगू का तुला? स्वयंपाक खोली नका कुठे? काय सांगू तुम्ही ना फक्त गोड बोलाय, बस गोड बोलायचं आणि माणसं मागं पळवायची. एक वडापाव द्यायचा आणि प्रचार करायला लावायचा. लगा का ना झालं? तुमचा बाप बी असलाच होता आणि तुम्ही बी असलंच आहे आणि तुमचा आजा बी तसलाच होता आणि पंजा बी तसलाच होता. अरे पार आमचं आमच्या खानदान खानदान काढू नको लगा. खानदान काढू नका, मागच काढायला पाहिजे होती खानदान मी. झालं झालं काय पण? काय झालं अजून आम्हाला विचारताय काय झालं? हा इतक्या वर्ष बाजीना तुमच्या मागं फिरलो, काय मिळालं मला? ऊन बघितला नाही, ताण बघितले नाही, म्हणाल तेव्हा तुमचा प्रचार केला. होय की केला. ज्ञान होईन तसा तुमचा प्रचार केला. तुम्ही दरवर्षी पक्ष बदलला. आम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही कुठल्या पक्षात आहे, तुम्ही ज्या पक्षाचा झेंडा हातात घेतला आम्ही त्याच पक्षाचा झेंडा हातात घेतला. बरोबर आहे की बाबा. आणि आज काय केलं? बरोबर आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर? अरे पण काय करू सांग ना, रागानेच बोलतोय तू. ती विचार नाही, काय करू शकत नाही. एक खोली बांधू खोली बांधू शकत नाही. अरे खुली कुठलं खुली? या घरात खोली बांधा म्हणलं माझ्यासाठी एखादी. हो द्या की त्याला खुली बांधून, काय होतंय? काय बोलतोय माझ्या घरात ह्याला खोली कशी बांधू? काय नुसतं स्वतःला म्हणता बाजीनाना म्हणजे दानशूर आहे. आवाज जनतेचंच घ्यायचं आणि जनतेला दान करायचं, त्याला कसला आला दानशूर म्हणायचं?
बस मी ठरवलंय बाजीना ना, आजपासून तुमच्या मागे हिंडायचं बी नाही, तुमच्या पक्षात काम बी करायचं नाही. जो आपल्यासाठी काय करेल ना त्याच्या पक्षात मी तू कोणाच्या मागे हिंडायचं? तुला कोणाच्या मागे हिंडायचं रे बाबा? चेअरमनच्या माग. अरे चेअरमन सारखा नीच नालायक आणि कपटी माणूस नाही आणि त्याचाच विषय काढतो. तो नीच आहे, नालायक आहे, तो कपटी जरी असला तर त्याच्या पार्टीच्या लोकांसाठी लय चांगला. तो काळा आंबल्या कुत्र सुद्धा ठो करून त्या तोंडात थुकत नाही. त्याला पोरगी बघितली आणि ती बी कशी हुंडा देणार त्या आंबल्याला, हुंड्यासाठी निघून आली, हुंडा देऊन आंबल्या सगळं लग्न करणार आहे ती पोरगी. तुम्ही काय बघितलं माझ्यासाठी? काय बघितलं? म्हणजे तुला भरावला नाही, दूध खोळा नाही आम्ही कोणाच्या बी सांगण्याने चालला. आम्हाला बी कळतं चांगलं काय. गाना ह्या देहाला बी बाजीनाना म्हणतात. ह्या देहाला बाजीनाना म्हणतात. माझं नाव बाजीनाना. आवडे हात मी टाळताना बघतोय का मी बघतोय किती वर झाला तू बघतोय. आता का डॉक्टर व्यस्तोर बघता का? हो मी काय म्हणतो बरं का गाणवा, तू काहीच म्हणू नको अजिबात. माझा ऐकून तरी गेला का? तुझ्या फायद्याची गोष्ट आहे का ही? बोल आता माझी बायको किती सुंदर आहे, अख्ख्या गावात बायकोला माझ्या सुंदर आहे. एक नंबर आहे. तिची बारकी बहीण आहे, होय तिला विकायला बघा बघी चालूच आहे. बघून जाऊ गाणवा. गाना तुझं मी जमावतो लगीन, मी जमावतो. मी बोलतोय की मध्ये मध्ये आता तुमचा काय संबंध आहे माझं बघतो की. काय म्हणतो? अरे ती हाय माझी मी म्हणे लय भारी सुंदर एवढे का नाही. अरे पण मी असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही तुमचं. अजिबात खामोश नाही. गावचा सरपंच असल्याशिवाय काय होईल का? निघून दे माझी, तुमचा काय संबंध आहे? आता नाना अरे तुला सासरवाडीतली विचार देते का? मी जाऊन भेटतो. आणि तसं नसतं. अव कुत्र किती जरी घाण असलं तर माहेरचं कुत्र प्यारा असतं. तसं किती जरी नालायक असला तर सासरवाडीच्या माणसांना कसा केला तरी आवडणारच आहे. किती भारी तू उदाहरण देतो. पण गाना म्हणजे माझे उदाहरण हो द्यायचं. हो. Sorry तुला बरं का. बघायची का मी म्हणलं आता तू जा. अरे थांब मी जमावतो. आणि ह्यो तरी पर काय का ह्यो बी माझाच. कोणा तुमचा संबंध नाही, माझा ह्यांचा नाही संबंध ना, नाही. आम्हाला संबंध आहे ना. अरे आता की तू म्हणला मी तुमचा या, मला एखादी खुली बांधा. दादा म्हणलं कवा तळ मला बांधत नाही. अरे तुला तर खोली बांधणार आणि गणाला बी एक बांधणार. 2 खोल्या तुमच्यासाठी स्पेशल बांधतो. काय बोलताय? तुमच्या घरात मग अरे वा किसनराव, आता अरे अरे तुला अजून नको. लग्न माझं आहे तुझं नाही. नाही. तू काय इतका लाजतो या? या खोली आला त्याच्यामध्ये फिरे आणून मारतो ना मी. काय आहे का ना माहितीये का? ह्यो माझा दूत आहे आणि तू माझा खाता आहे. असं तुम्ही दोघं आहे माझं. थू असलं काय दुतान खाताय म्हणजे? अरे ही नाही तुम्हाला लगेच कळणार, अजून वेळ आहे तुम्हाला कळायला. दुकान का- आम्हाला काय नाही कळून, आम्हाला फक्त किसनराव आता तुम्ही काय करा, तेवढं फिल्डिंग लावा. मी आता घरी जातो माझ्या बायकोला म्हणतो आपला गाणवाला पोरगी दे. ओकेच. लगेच तू थांब, मी जातो. माझ्या आजची हाजरी मांडून द्या. जाऊ गाणवा. अहो, जाऊ दे की तुम्ही तर आमच्यासाठी खुल्या बांधा निघाला होता. आणि मग बांधायचं जण. आणि मग हाजरीत आज जर माणूस निघाल तर जाऊ दे की. ना अहो जा माझ्यासाठी राव त्यो चक्क मी हुनी बघायला निघालाय. म्हणजे त्याला माझ्यात काहीतरी दिसल्याशिवाय होय. पण गाना माझ्याशिवाय पान हलणार नाही. हा माझं बी नाव आहे बाजीना ना. हा. आणि उड्या कशा आण तुम्ही बाजरी चांगली आली आणि कणसं बी नाही टाकायची. कंसनी अटक आहे ती पण वादळीत झालं ना वाटोळ त्याचं. हा कालच्या वाऱ्या कवरात चेअरमन तुम्हाला लाज बीज वाटते का हो? ज्याला लाज नाही त्यांनी हा प्रश्न विचारू नाही ना. आमच्या आम्हाला हाय लाज हाय आब्रो आहे सगळे आमचं शाबीत आहे. पण तुम्ही सगळी इकून टाकली. अहो ना नुसतं हुटावणं शेळ्या राखू नका. काय झालं ती सांगा की. काय झालं म्हणजे? सकाळी गणाला काय म्हणला? काय म्हणलो? अशी माणसं फोडत जाऊ नका. काय म्हणला तुमचं तुम्ही आठवा. काय म्हणलो? त्याच्या बरंच काय आणि ह्याच्या बरंच काय. ही तर राजकारण आणत जाऊ नका चांगल्या गोष्टीत. गणाला जी खरंय तीच मी सांगितलंय. इतका वर्ष गाणा तुमच्या मागे राहिला का तुम्ही त्याचं बघितलं नाही? का बघितलं नाही म्हणजे? किती वेळा बघितलं? काय तुम्हाला माहित आहे का? तुम्ही कुठं असता? नुसतं कार्यकर्त्यांना आधी लावून जमत नाही ना. राजकारण कुठं बी खेळत जाऊ नका. 2 दिवस थांबायचं. 2 दिवस. 2 दिवसात जर नाही ना गाण्याचं जमावलं तर नावाचा बाजीना नाही. अहो ना असं लय 2 दिवस गेले. तुम्ही असलं करू नका. माणसं आहेत ना स्वतः कमवायची असते ती, फोडायची नसते ती. फोडून माणसं येत नाहीत. ह्या बाजीनाच्या मागं किती माणसं आहे ती बाजीनालाच माहित. तुम्ही जा. जाऊ द्या 2 दिवस असलं किती. जा. 2 दिवस गेलं आणि काय सांगताय तुम्ही? अहो चेअरमन, सरपंचाला राग गाण्याचा नाही आला. मग तुम्ही माझं लगीन जुळवलं
त्याचा राग आलाय सरपंचाला. हा तसं झालं. जळ कुठं जाय त्यो सारखा जळ तू. आईला तात्या, अरे डोक्याला चाप बिप का लावल्यात तू? ती स्टाईल असती तात्याची. स्टाईल आहे वय. हा हा हा, आलं माझ्या ध्यानात. तरीच मी म्हणतो या, तू गावातनं 8-8, 10-10 दिवस कुठं गायब असतो. तात्या, मला एक गोष्ट खरी सांगणार का? काय रे? त्या दिवशी बारामती टोल नाक्यावर तूच होता ना? गबे, काय बी कसं बोलतो रे का ना तू? तू नव्हता वय? हे काय बी अरे दिक्कू तुझ्यासारखा दिसायला माणूस, असाच गोरा गुमटा नाक्षाल, पण जरा त्याची बोलण्याची पद्धत वेगळी होती. मला वाटलं ही चाप बिप तू लावती, मला वाटलं तूच आहे का काय तिथं म्हणून. बाकी नाही काय. बाकी काय मग? काय नाही बाबा, निवांत आहे आता. बरं तुझा काय उद्योग चाललाय? काय नाही उद्योग बाबा, माझा इतका उद्योग नेटाने चाललाय ना, तुझ्यापाशी बसायला सुद्धा वेळ नाही. आता डायरेक्ट आपल्या प्रपंचालाच लागायचंय. म्हणजे अजून कशात काय नाही? तुझं लग्न नाही, तुला फक्त आई आणि बाप. तुझं लग्न होत नसतंय. अरे येडाबडा काय तू, लग्न होतंय आणि ते बी आत्ता होते, झालेतच जमाया. काय बोलतोय? आणि मग पिढे पिढे काय? लग्न तर होऊ दे की आधी. पेड नाही, पेड्याबरोबर लाडू सुद्धा चारणार आहे. काय बोलतोय? हा अरे पण तुला बायको कोणी दिली? अरे बायको लाईन लागली, लाईन लोकांची. 10-12 बायोडाटा अजून सुद्धा खिशात आहेत. होय. तरी पण ते आपला किसन्या नाही का, किसन्या हातापाया पडला माझ्या. ती बेवड बेवडं म्हणू का आता, तो माझा जवळचा संबंधी होणार आहे. हातापाया पडला, म्हणला राव माझी मेहनी तेवढी पदरात घ्या की. हा आता तू सांग, मी त्याच्याकडे बघून नकोच म्हणलं होतं, पण मला सांग किसनरावची बायको कशी या? सॉलिड माले राव. अरे अरे तुझ्या आईचा इम्रान हसमी तुझ्या. होय रे, तरीच मी म्हणतो तू एवढा वाळला आहे का म्हण. अरे लोकांच्या बायकांकडे चांगलं बघ तरी. हा अरे ताई म्हणावं, आई म्हणावं, कमाल. म्हणजे आता किसण्याच्या बायकोवर लग्न करायचे का तुला? अरे नाही बाबा, किसण्याच्या बायकोबर लग्न नाही करणार, किसण्याच्या मिवणीबर लग्न करणार आहे. नाही, मला तुझ्या विश्वासच बसा. काय तुला माझा विश्वास बसा ना? नाही म्हणे. गाणं सगळं करल, पण लबाड कधी बोलत नाही, ध्यानात ठेव. आता काय करतोय मग? तुला सकाळ धरणं कोण गावलं नसन, लावला गांडा मला म्हणे मिवणी आली, ह्याची मिवणी, त्याची मिवणी, किसण्याची. काय तुला माझा विश्वास नाही होय? चल चल, आता गेल्या गेल्याच बघ किसनाची बायको कशी मला च्या ठेवतीन. किसना बी चल. नाही थोबडलं तर उद्योग होईल. नाही पण मी काय म्हणतोय माहितीये का, एवढं मेकअप आणि करायची काय गरज आहे का ग? गाव एवढ्या शाण्याच्या पुढचं आहे का आपलं? गावासाठी नाही करत मी, माझ्यासाठी करते होय. कुठं चालली? माझ्यासाठी करते मी. कशासाठी करते? काय खाया पिया केलंय का नाही? नाही केलं, करायचंय आता. होय, मेकअप करून स्वयंपाक तुझ्या कोणी केलता? मीच केलता, करायचंय मला आता. नाही नाही, तुझ्या पैसे का नाही, हे खाण्याचं वादच होते ते माझं. म्हणून तर मी माझी मेहनी इकडे आणणार आहे आता आणि गावात लगीन लावून देणार आहे. कुठली मेहुणी? माझी मेहनी. तुमची कुठली मेहुणी? तुझी बहीण आपला गणबाला द्यायची. गणबा सोबत मी जमवायचं म्हणून सांगून आलोय आता. आता एकदा गणबा जायला लगीन झालं का नाही, काही टेन्शन नाही माझं. तिथं जाऊन जेवणार मी माझ्या मेहनी पैसे. त्या गणबाला हुरड फुक्याला त्याला माझी बहीण देण्यापेक्षा ना माझी बहीण मी विहिरीत ढकलून देईल. काय ते नसतं, पानं घेऊन नसतं, रस्त्याने फिरत असतं, काय गॅरेजवर लक्ष देत नाही ना काय नाही. आपलं गाव मला माहिती आहे, मी काय माझ्या बहिणीला देऊन देणार नाही. पोरग कसलं आहे मला माहिती आहे. अगं अख्या गावात हुडकून सापडायला पोरग माहिती का? तुम्ही मला एक सांगा, त्यांनी सकाळ सकाळ तुम्हाला दारू ढसायला 20 रुपये नाहीत ना दिलं? नाही, एवढी बाजू वडताय ना त्याची म्हणून म्हणलं. काय ग तू बोलती? पोराला खाणारा हे नाही, पोरग किती गोळे पोरे आख्या गावात हुडकून सापडायला नाही. मित्र काय म्हणतो आता, गावात दे सोडून तू, पण आसपासच्या 5 गावात सुद्धा पोरग नाही गाण्यासारखे. ती पोरग किती हुरट फुकय ना मला माहितीये. होल्डर काय लावलं का तू? तू शार्पाला करू नको. माझं मी सासऱ्याकडे जातो आता, आणि नाही तिला घेऊन इकडे आलो ना मग बघतो तुला. गणाच काय, गावातल्या कुठल्याच पोराला मी माझी बहीण देऊन देणार नाही. अशी तुझी बहीण अप्सरा लागून गेली ग. अप्सराच आहे.
तुला दिसतं 10 वाजल्या डोक्या उडाल्याशिवाय उठायचं खरं नाही आणि तू म्हणते माझी बहीण द्यायची नाही तर कुठल्या गावात नाही म्हणजे नाहीच, माझी बहीण ह्या गावात बिलकुल नाही द्यायची मला. कशी जर ना बघतो गे जा तू सासऱ्याकडे आता घेऊन नाही आलं तिथं पुढं. मी पहिला दादाला फोन करते, दादाला हिथच घेते बोलून ह्या वेळेस. काय दादा तुझ्या घाबरतो ना मी? हा मागच्या वेळेस कसं झालं फाडून टाकतो का बघ. हा 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 सांगते मी दादाला आताच फोन करून सांगते. मी घराला शब्द दिला तुझ्या पाया पडतो अगं वय बोलून टाका कुत्रीची आवड हारळ मला दे माझ्या 5 तर मला फसत दिली इशिला. नाही म्हणजे नाही, अजिबात नाही. असं करू नका सोड पाय माझा. पाया पडतो. आऊ लागलं काय? आऊ चुकून लागलं, तुमचं तुम्हीच पडला. हो माझा वेळ पडलो लाला अगं नवरा म्हणजे परमेश्वर असतो सरळ तू छतडाव लाथा घालते पाहिजे. अगं एखादा माझं कुत्र्याला जरी पाय हाडत ना पाया पडतो चुकलं म्हणतो. आहो माझं चुकलंच, लात नाही घातली मी, तुम्हाला चुकून लागलं. तुमचं तुम्हीच पडलाय. असेच गोट्यात एक गाय लाथा घालत होती, कापलीच तिला मी तर. काय झालं घेत ताब्यात आलेलं ना घ्या कसं गणमाला मी काय म्हणू असं कुठल्या शब्दाला मी त्याला नाही म्हणलो. बघतो काय ते गणमाला सांगतो काय तरी असं तू बघतो मी काय तरी. एक पपी देते का पपी कुत्र्याची घेतो तुझ्या घालण्यापेक्षा सोबत बिस्किट. अरे वा 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 गणा, बरं झालं मी तुझ्या घराकडे चाललो होतो. उद्या टकाटक कपडे बिपडे इस्त्री करून आपल्याला पोरगी नाही बघायला जायचं उद्या. नाही मला कुठली पोरगी बघायची, नाही मला लग्न करायचं. अरे बिना लग्नाचं राहिलो तर चालेल, मला जुळीत नेऊन जा पण माझं लग्न करू नका. अरे गाडी बिडी हसू नको बाबा गपकी. खिव का दाताडी चाकतो या ही का दातावीची चाकतो या. अरे किसनाला बी सांगितलंय म्या उद्या. हो किसनाचा आला ये. किसना आला किसना उद्या सकाळ आहे का नाही लवकर जाऊ पोरगी बघून ओके मध्ये फायनल करून येऊ. नाही बरं का 1 मिनिट झाली या मिनिट मी ना अंडरस्टँड झाली जरा. काय झालं मी केलता माझ्या सासऱ्याला फोन नाही का. हा सासरा म्हणतोय ती अभ्यास करते अजून शिकते अजून 2-4 वर्ष जरा म्हणली. मग तो गणबा 12 म्हातारा होऊन जाईल. मग म्हणलं सासरा दुसरं बघा कोणतरी पाहुणं. म्हणजे तुझा सासरा म्हणला की पोरगी जरा लहान आहे ती शिकते 2-4 वर्ष थांबावं लागेल. हा तवर तवर मी म्हातारा होईल. आणि तुझी बायको काय म्हणली रे? माझी बायको त्या गणबाला हुरड फुक्याला त्याला माझी बहीण देण्यापेक्षा ना माझी बहीण मी विहिरीत ढकलून देईल. किती छान अख्ख्या गावात असा पोरगा ना एवढा भारी पोरगा म्हणली. आता फाटर सुद्धा मोडायला लागलं. एवढं तुझ्या बाबतीत गोड बोलली ना माझी बायको. तुझा फुटारा हानी आता नालायक नीच. अहो बाजी ना ह्याची बायको नाही तसलं मला बोलत होती. अहो ह्याच्या बायकोचा शब्द कान ऐकलं असं वाटलं गाणं इथं जीव गेला चालला असता. इतकी बेकार ह्याची बायको बोलत होती. काय म्हणत होती माहिती ह्याची बायको? काय बेकार? कुणाला? मला. हुरट फुका. लका लका लका. अजून काय म्हणली? काय म्हणली? तू आलता काय घरी? पानं म्हणली घेऊन बसतो 4-2 दारात. त्याला गाड्या नसत्यात, त्यांची फार गरिबी. अहो नाना नाही तसलं बोलत होती. अजिबात नाही. मी काय म्हणतो जाऊ द्या माझं ऐकल वहिनी. ह्याच्या बायको पशी वय अजिबात येत नसतो. अहो ह्याची बायको लय आगाव आहे. अहो तोंडे का शेतखाना हेच कळत नाही ना. अरे 10 पट आगाव असू दे. 10 पट आगाव असू दे. बाजी नाना पुढं कोण जाईल गावातलं? अरे नानाचा बी शब्द पाडू. चल आपला डबल चहा पाणी होईन आजचा दिवस निघेन. चल बघितलं काय असं बोलतय मला. चहा पाणी नाही. चल चलायचीच ना. नको राहू नाना. मी का नाही तुझ्यासाठी लिंबू सरबत करायचं. माझी बायको लय गोड आहे. चल मी आहे म्हणता येतं. चाल चल. मी का माझं ऐकत नाही बाई जाऊ. अहो नको राहू बाजी नाना. मी आहे माझं ऐकत नाही ती वहिनी. तुम्ही पण त्याला बर मी काय म्हणतोय वहिनी, मी गावचा सरपंच आहे. हा माझं काय ऐकावं लागेल तुम्हाला काही गोष्टी? काय ऐकायचंय सांगा की.
गावचा कुठलाच नागरिक माझा शब्द मोडत नाही, कुठलाच नागरिक नाही, महिला सुद्धा नाही. बोला आम्ही की सुद्धा कधी वरमान करून बोललो ना त्यांच्या समोर. कोणच नाही, खाली मान असते सगळ्याच्या. बर, महत्वाचा विषय, तुमची जी बहीण आहे हा. ती आपल्या गणाला देऊन टाकू. नोकराव बाजी नाना, मला दुसरी मिळेल. माझी बहीण मी विहिरीत ढकलून देईल, पण ह्या गणाला देऊन देणार नाही. बघितलं ना, ह्यासाठी मग होतं नको म्हणून आणलं का अपमान कराय मला इथं. गणा शांत शांत वहिनी व्हायचं ऐकत जा. मी गावचा प्रथम नागरिक आहे, ही ध्यानात आलं का तुमच्या? तुमची बायको ऐकते का तुमचं? तुमच्या बायकोने तुमच्या जाचाला कटळून तर विहिरीत उडी मारली. गणा थांब, विहिरीत उडी मारली माहित आहे का हो तुम्हाला? हा माहितीये सगळ्या त्या गावाला. दिवशी इतकं ऊन होतं, तिला पवायचं होतं, पवाय लावत नव्हतो म्हणून तिने उडी टाकली, पवली ना आलीवर. हो हो, मी काय माहित स्वतः असतं? मी त्यांना हात वर देऊन वर काढलाय का नाना. गावाला माहितीये, असू द्या. तर मी माझी बहीण देणार नाही म्हणजे नाही, उलट मीच चुकी केली ह्या गावात येऊन. हो हो, नका देऊ, नाही तुमच्या बहिणीच्या मागे मस्का लावत बसलो. एक दिवस ध्यानात ठेवा, ह्या गाण्याच्या आत्महत्या तुम्हाला तुमची बहीण लोकांचा हात धरून पळून जाईल, तुमचं तोंड काळं करेल, तुमचं अख्खं खानदान तोंडाला काळा लावून गावभर फिरेल. गणा सोन्यासारखं पोरगं राव. किती निर्लज्ज माणूस आहे, एवढा अपमान झाला तरी अजून हितच थांबलाय. एखादं गेलं असतं पण नाही. बघितलं का, म्हणजे बघितलं का, ह्या मला निर्लज्ज म्हणतात तुम्ही. अरे किसन्या, कसली असली तुझी बायको? अरे असली तर बायको माझी बोलत असते ना, अशी फाटून ठेवली असते, वरचं वरण खालचं खाली करून ठेवलं असतं. 1 मिनिट सुद्धा मला तुमचे थांबायचं नाही, तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही. निघा. अपमान, घोर अपमान. ह्या बाजीनाना सरपंचाचा कुठंच अपमान झाला नव्हता. कुत्रा सुद्धा हाड म्हणल्यावर निघतं. तुम्हाला एवढं जा 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 करती तर तुम्ही हितच आहे. वहिनी, माझं नाव आहे बाजीनाना. उड्या कसा आहात तुम्ही? टना टना. ह्या माकड उड्या घरी जाऊन हाना. निघा. ह्या अपमानाचा बदला नाही घेतला ना. निघा. निघतोच आहे. थांबाय कोणाला वेळ आहे, गावचं बघायचंय. लाला थांबा राव. उन्हा तानाचं चप्पल पायात घालत जा, हातात घेऊन नसतं गाव हुंदडताय. चप्पल मी पायाने हे तोंडावर घेईल. तुला लाज वाटते का? माझ्या मित्राची सगळी आबरू घालावती या. हा? आता मी कोणा पैसे माग, तुला आलं फाडून टाकतो दातीची. काय नालायक माणसं आहेत राव ही. नाही तर काय. बरं घेचरू का तुम्हाला? हा तुमच्या बहिणीसाठी मी कसं वाटते? कशी नशिबान थट्टा आज मांडली. अरे का गैवर घातलाय? एक तर सकाळपासून काम धंदा नाही, काय नाही. आमल्या तुझ्यामुळं सगळी लोक पांगली. गिराईक गेलं, नाव गेलं, आता बोंबलत बसायचं. रुपया खिशात नाही, माती कार खायची. कशी नशिबान थट्टा आज मांडली. तुझ्या मुळ किर लोक सगळी पांगली. अरे तुझं बोलणं आहे का नीट? माझ्यामुळं नशीब पांगलं हे झालं, काय बी लागला कराय. काळजाची बोलून बोलून तार आज तू तोडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. अरे गाणं सगळं तुझ्यामुळंच झालं ही. माझ्यामुळे झालं? मग काय तर. हा माझ्यामुळे झाले. अरे लाज वाटाय पाहिजे. बसा बसा गिरायकाच्या अंगावर जात होता तू. हा अरे तुझं बोलणं आहे का नीट? हा सकाळपासून एक गिरायक नाही आणि नुसतं कालवा लावलाय मागा बाजूला. सकाळपासून एक गिरायक नाही म्हणजे कसं येईल गिरायक? ही सकाळपासून चिठ्ठी फुकून फुकून मेलो की असं लोकांना होते. लोकांना वाटतं विदूषकच उभा राहिलाय. हा आता माझं ही शिट्टी मारून मारून तोंड पर गाल फुगलं. आता तुझी पाळी, जा 2-4 तरी गिरायक ओढून आण, कॅप्चर कर. तुझा लुक आहे ना, लुक तुझा लुक असा आकर्षित लुक आहे. तुझा लुक बघितला ना, लोक तुझ्यावर कॅप्चर होतात, भारावून जातात. लोकांना वाटतं अरे अरे तू बघा, अरे तू बघा, मला कोणतरी खुणवतोय. जांभल्या जा उठ. अरे तुझा लुक असा आहे ना की लोकांना वाटतं बघावं आणि बघतच राहू. हो हो हो, जातो जातो. अरे तुझं असलं येवाण ऐकून घेण्यापेक्षा रस्त्यावर गेलेलं बरं नाही वे. कुत्र तरी कमी येवाळतोय, एवढा येवाळतोय तू. मला तू कुत्रा बांधला. तुला म्हणजे कोकिळगत गाण्याला तू माझ्या कुत्रा म्हणतोय. अरे ह्योच फरक आहे तुझ्या आणि माझ्या विचारात. माझ्या काय नीट मार, पुढे जावायच.
चला चला गाडी सर्व्हिसिंग चला 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 ऑइल बदली सर्व्हिसिंग व्हील अलाइनमेंट चला 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 खायच्या गावात एक गाडी सर्व्हिसिंगला येणार डोकं फुटलं फुकाट करून सर्व्हिसिंग भेटल चला 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 हायला 2 तास झाले सुट्ट्या वाजवतो या अरे गाड्या का थांबा ना त्या हा आलं माझ्या ध्यानात अरे ह्यो गिरायकाला दिसतच नसेल ह्यो दिसलाच नाही तर लोक कुठं थांबणार आहे इथं हे असल्या अवला डांबरागत उभी केली डांबराव हे चल हे लाज वाटत का तुला अरे तुझ्या बापाने अशा बसून गाड्या बोलवते का हा अरे बापाने म्हणजे मी सांगतो तुला कमवून तर आपले सगळे लोक द्यायचा असतो हसत बोलो बोलो गाडी आली अरे गेली गाडी गाडी आली आता गाडी 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 आली का ना गाडी थांबा 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 अहो इकडे कुठे ठेवा 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 थांबा 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 हायला बरं झालं तुम्ही थांबला बर मी काय म्हणतोय अहो आपली गाडी बिडी काय सर्व्हिसिंग करायची का अहो नाही कालच सर्व्हिसिंग केली आहे. काल सर्व्हिसिंग केली वय आणि मग राव तुम्हाला आपलं गॅरेज दिसलं नाही वय आता गॅरेज कुठं म्हणून बघायचं फुटाला गॅरेज झालं एका फुटावर गॅरेज आहे. अहो तीच तर लय मोठं वांद झाले काय चाक बी काय खोलली असते हाफ ग्रिशिंग केली असते नाही नाही Wheel alignment केलं असतं. नाही 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 गॅरेज नव्हतं इथं कसं काय गॅरेज झालं अहो हिथंच आहे गॅरेज काय ह्या सरकारने फार माझं वाटलं करून टाकलंय अख्खा जीसीपी चालवला माझ्या गॅरेजवर अहो रस्त्यापर्यंत माझं गॅरेज होतं एवढं ठेवलं हातभर गॅरेज अहो पण गॅरेजच दिसत नाही तुमचं. अहो 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 कसं दिसेल गॅरेज दिसला बरं ह्यो माणूस सर तुम्हाला दिसतोय का सांगा बरं तुम्ही उन्हामुळे दिसत नाही बरं का. दिसा ना बघ 2 तास झालं शिट्ट्या फुक तुम्ही म्हणलं का दिसत नाही म्हणून तुझ्या बिन ह्यांच्या बी डोळ्याचं खसाड झालेत का काय नाही, नाही, चमकतंय. एवढा मोठा झाडाची झाड माणूस दिसायला म्हणजे अहो चमकतंय काहीतरी हो. चमकतंय ना अहो तिथं टाळूच चमकतंय व अहो ह्याला एक दिसणार तुम्ही ड्रायव्हर असून तुम्हाला सुद्धा दिसणार होय अहो हा. डोळं बंद करून घ्या डोळं मी बी डोळं बंद करतो आणि काहीतरी करून घ्या राव थोडं बहुत तरी काम नाही 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 आता काय नाही, काय कालच काम? केलंय काल तुमचं गॅरेज दिसलं असतं इथं केलं असतं. आणि मग कशाला तुमच्या संगीत की हे जळवात घालत बसलोय मी चला जाऊ द्या नाही, नाही. जाऊ द्या गाडी लय बरं, राव बरं, बरं, बरं का चालतंय. पुढच्या वेळेस नक्की या बरं का 100 उधार आहे का पण आपल्याकडे. उधारी वय हो मग उधारी वय बघू की पुढच्या बरं आल्यावर सांगू हा बरं, फोन करा उधार असलं तर लगेच येतो. उधार असलं लगेच येणार हो वा या माणूस दिसायला म्हणतो या आमल्या काय रे भंगार माणूस होय रे भंगार अरे तूच भंगार रे या खुशाल त्या माणसाला म्हणतोय माणूस दिसायला हवे तुम्हाला अरे अशाने गिरायक तरी येईल का अरे तसं नाही आंबल्या तुला माझा विश्वास बसत नव्हता तू 2 तास तिथं शिट्ट्या मारत होता अरे तू विश्वास ठेवायचा सुद्धा लायकीचा तुला नाही मी म्हणलं का नाही आमल्या तू उन्हात दिसत नाही लोकांना म्हणून तर तुला माझं खोटं वाटत होतं नाही, नाही, म्हणून शहानिशा करायसाठी त्या माणसाला मी विचारलं तू दिसतोय का म्हणून तर तो म्हणला दिसाना पण नुसता चमकतोय तुला धंद्याची गरज नाही त्यामुळे तू तसा बोलतोयच आणि मला मला धंदा मला करायचा धंद्याची जर गरज नसली ना तुझ्यासारख्या मित्राची मला गरज आहे गे बस रे अमोल लका लय तुला का माझा नाकाच्या शेंड्यावर रागी तुला का लगा तू नीट बोलत जा माणसात मला नाहीतर डोक्यात पाना घालून जीव घेईन तुझा अयो लका विनाकारण तुला का लय गरम झालाय लका अरे अमोल मी माणूस लय चांगला आहे रे पण माझं तोंडच लय घाण आहे असं वाटतं ना ही जीप कापावी आणि अशी रस्त्या फेकून द्यावी हे तोंडाचा जापान कर ह्या तोंडामुळेच गिराक गेलंय सगळं तुझं नाही गिरायकाला मी कधीच वाईट वक्त बोलत नाही अरे मी फक्त तुलाच कधी आधी मध्ये वाईट वक्त बोलतो दिसतंय गिऱ्हाईक ना आता म्हणजे- ही शिट्ट्या मारून बोलावं लागतंय गरज सुद्धा आली शिट्ट्या नाही मारून शिट्टीची. शिट्ट्या मारून गिरायकच बोलत होतो बाया नव्हतो बोलवत तेवढंच राहिले आता करायचं एवढंच राहिले नशिबत माझं फुटकय कुठंच माझ्या हाताला यश मिळाना हे अमोल सॉरी बरं का माफी मागतो तुझी बाबा माझ्याकडून काय तुला वाईट वक्त शब्द गेला असलं तर मित्र आहे तू माझा मला बी इतकं टेन्शन येतं ना आमल्या माझं सगळीकडेच पाळ झालंय बघ बरं ते जाऊ दे ती काय झालं पोरगी बघायचं बाजीनानं म्हणलं होतं पोरगी बघायचं तुला बाजेनानाचं अरे नाव घेऊ नको त्या बाजेनानाचं एक वेळ दारात कुत्रं सांभाळलं असतं तर परवडलं असतं पण इतक्या वर्षी बाजेनानं सांभाळून आहे ना पश्चाताप झालाय मला बघ तू तर म्हणत होता बाजीनानं लय भारी कशाचा भारी हलकट 1 नंबर क्वालिटी आता आंबल्या मी बघणार नाही आपला कोण आणि पारका कोण पक्षांतर करतोय मी काय बोलतो चेअरमनच्या पक्षात पक्षांतर करतोय लोक खुर्चीसाठी पक्षांतर करतात पैशासाठी पक्षांतर करतात मी माझ्या
लग्नासाठी पक्षांतर करतोय. आणि मग हेच तुला किती वेळा मी सांगत होतो, बाजनानंच काय खरंय तवा. अरे चेअरमन एक नंबर माणूस आहे. तुझं मी मागच ऐकाय पाहिजे होतं. गणा लगा आंबल्या, ह्या माणसाला म्हणावं आलाय त्या पावली माघारी हो. तोंड सुद्धा मला दाखवू नकोस. तुझी तोंड बघायला सुद्धा मला इच्छा नाही. कर का ना. अरे लगा ते आपलं बाजना नाहीत लगा, गावचं सरपंच आहे. आपलं 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 म्हणून किती वर्ष गपलं केलं ह्या माणसानी. हा कधी कुणाला खरं बोलला? एक वेळ आमल्या मी तुझं तोंड बघायचं पसंत करीन, पण ह्या माणसाचं तोंड बघणार नाही. लका गणा माझ्याकडे बघ तरी. काय बघू? अरे इतकी आनंदाची बातमी आणली मी तुला, आणि तू असा उड्या हाणशील उड्या माझ्यागत. तुमच्यागत उड्या हाना मी काय माकडे आहे होय? मी माकाड आहे का? नाहीतर काय, माकडा का टनाटना उड्या हाणता तुम्ही? आमल्या लका कसं बोलावं तुला कळतं का? काय कळतं का? अहो लय चांगलं बोलतोय बाजी नाना. तुमच्यासारख्या नीच माणसाला दुसरा कोण जातं ना बुटाला हाणलं असतं. म्हणले पोरगी धाव तू लग्न गणा ऐक, एक नंबर स्थळ आणलंय तुझ्यासाठी मी. एक नंबर. कुणासाठी? तुझ्यासाठी आणि कुणासाठी? हो बसा की. बसाय नको गणा. अहो विराजमान व्हा. नको नको. आमल्या पाणी घे की. पाणी तुझं तू घे. जागा तुला आणली मला नाही, त्यामुळं नानाला तूच पाणी पाज. असू द्या, त्याचं काय लय मनावर घेऊ नका. ते बी आपलाच आहे मना. बच्चा आहे अजून, बच्चा. जावळ उगवायचंय त्याला, लहान आहे अजून. बच्चा ना लय सच्चा आहे मी. हो हो. असू द्या असू सच्चा. बरं का ना, कुठली जागा आणली माझ्यासाठी? जागा अशी आहे का ना, आपल्या अख्ख्या गावात जशी पोरगी नाही ना तशी पोरगी आणली मी. काय बोलताय? अख्ख्या गावात असली माझ्यासारखी पुरी कोणाला आणली नाही? हा अख्खं गाव आहे ना टकामका बघल. काय बोलताय? मग अरे ह्यो बाजीना ना निकामी नाही रे. हा तुम्ही का समजताय तसं नाही. हा प्रयत्न काल बी केला. हा पण आता काय करायचं, त्या किसनाची बायकोच मानना. नाही जाऊ देत. कृष्णाच्या बायकोला राखेल उठून पेटवून द्या. पण पेटवून देऊन नाही जमायचं. नाही जमायचं. पण राहून द्या, कॅन्सल करा. माझं बोला. उद्याच. उद्या? हो. अयो ना मला जरा मला अटक केली. उद्या? नाही उद्याच. मुलगी, मुलीची आई, मुलीचं वडील आपल्या इकडे बघाय बोलावले. आपल्या इकडे कशाला? आपण त्यांच्याकडे जाऊ की. नाही नाही नाही, त्यांच्यात तसली पद्धत नाही. तसली पद्धत नाही. कसली पद्धत आहे त्यांच्या? ती बघा येणार. ती बघा येणार आपल्याला. आपण आपली इमेज काय होईल? आपल्यात अशी पद्धत आहे ना की मुलगा आधी मुलीकडच्या बघा जातात, मग मुलीकडची बघा येतात. का ना सुधर तू, सुधर व्हायच. आता काय झालंय माहितीये का, बदल झालाय. आता बदल झालाय. हा कधीपासून? 8 दिवस होऊन गेला. 8 दिवस बदल. हो बदल झाला. माझ्या टायमिंग पासून लयच बदल झालेत. बघाय का ना, तुझ्या बाबतीत उलट सगळं व्हायला लागलंय. हे तू तोंड बंद ठेव. हो ती काय तू व्हायचं बस आता. तर ती उद्या येणार आहे. ती उद्या चांगला टकाटक तयार होऊन राहा. मी तुला फोन करतोच. ती घेऊन येतो पाहुणी घरी. डायरेक्ट आपल्या घरी. डायरेक्ट तिथंच बघायचा प्रोग्राम ठेवू. आणि तिथंच पसंत. आणि लग्न म्हणलं तरी झटका मारून बहारो फूल बरसावो मेरा महबूब आया है, मेरा महबूब. उद्या 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 माग या. अजून यायचंय माग ये तसा उद्या नक्की बरं का. पण तुमच्यावर जबाबदारी बरं का नाना. लय वेळा मला मिठाचं खड लागले तो नाना. विश्वास बसत नाही माझं. अख्खं गाव माझ्यावर तू करायला लागले नाना. काय बी करा पण माझं लग्न जमवा. सगळं गाव आहे ना, गाव असं तोंडात बोट घालून बसलं. कळेल ना उद्याची उद्या. ती कळेल तुम्हाला. झाले आहो लग्न कळलं. तरी म्हणलंच मध्ये पाल चुकचुक करणार म्हणून. तुला किती वेळा म्हणलं तुझं तोंड बंद करत जा म्हणून. कळेल म्हणजे आणू नका. कळेल म्हणजे उद्या पोरगी आल्या बघितल्यावर पसंत पडल्यावर. हा होईल पसंत होईल. फक्त तू डोळ्यासमोर येऊ नको. पुरगी म्हणाल ह्याचा मित्र एवढं काळं भांगार म्हणल्यावर बाकीच्या अवलादी कसं. काळ भांगार. तू तर गोरा आहे ना. जातो म्हणलं मी. हा नाना उद्या तयार. उद्या ओके. बरं अमोल, तुझी सवय काय जाणार नाही. बरं असू द्या अमोल, तुला मी नाराज करणार नाही. उद्या पाहुणे येत्याल, तू लवकर ये. आल्या गेलेल्याला चटई हातरा उचलाय तू लागशील. आल्या गेल्या पाहुण्याला चहा पाणी तांब्या भरून दी. आणि नाही असं करतो की तुझ्या घरची फरशी झाडून पुसून सगळं चकाचक करून ठेवतो. काय बोल तुला मी बरं वाटेल. एवढं माझ्यासाठी करणार. आणि विचारलं पाहुणे तर सांग मी ह्यांच्यातला गरगडी म्हणून. गरगडी आहे ना. खरंच माझ्या मित्र गरगडी राखतो. गडगडी केला मला रे. गडगडी केला तो. आई डिंचांग डिचांग डिंचांग डिचांग
पुरगी आली दारापाशी बाजना ना आई लगीन डिचांग आता आपलं लग्न होतंय पिपाणी वाजवा सनई चौगडा वाजवा रे माझं लगीन लवकर करा रे अशा दोन्ही बाजून तू तारा लाव आणि माझ्या अक्षदा फुलांचा वर्षाव कर आई. अरे नक्की झालंय काय सांग तरी. झालंय काय अगं आई इतक्या दिवसात तुझं स्वप्न माझं स्वप्न पूर्ण होणार आहे पूर्ण. कशाचं? बाजनं स्थळ आणलंय मला उद्याच मला पाहुणे बघायच्यात उद्याच. अरे पाहुणे आपण बघायला जायचं असं त्यांच्याकडं का मुलीच्या घरी जातात काय बघायला लागला सांगाय उद्याच बघायचं. ते काय रीतरिवाज आहे का नाही तुझ्याकडं? हा लावलंच का आडवं का लावलंच आडवं लगेच तेच म्हणलं तरी म्हणलंच बोका कसा आडवा गेला नाही म्हणून. बोका कसा आडवा गेला नाही. आपण जायचं असतं बघायला. आपण जायचं असतं बघाय त्यासाठी आपण करोडो रुपयाची स्टेट कमवून ठेवाय पाहिजे होती. असं नाग घासल्यासारखं 10 जणांपाशी मला म्हणावं लागतंय मला पोरगी बघा. तुम्ही काय कमवून ठेवलं माझ्यासाठी मला ती सांग. तू आता 25 वर्षात झाला तू काय कमवलं? कमव की आता तू काय अरे जर आई बापानी पाया जर व्यवस्थित केला असता तर ऑटोमॅटिक माझी भिंत अशी मजबूत सुंदर दिसली असती. काय मनाने झाला काय बंगला उभा? काय इटा खाऊ का फोडून इटा उकरून टेकावा ना इटा खाऊ का? काळजी करू नकोस. आणि उद्या मी सांगतो माणसं पाहून येत्याल हाताची घडी तोंडावर बोट एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. मी माणसं म्हणली ना सूर्य इकडे तू म्हणायचं हो सूर्य इकडे. ते म्हणले ना सूर्य इकडे तू म्हणायचं हो सूर्य. अरे पण मी मुलाची आई आहे का आहे म्हणून तुला सांगतोय तुझ्या मी नाही ऐकून घे. तोंडाच्या गिरणीचा पट्टा पहिला बंद ठेव आई. तुझा ॲटिट्यूड मला बऱ्याच वेळा नडलाय आणि बऱ्याच वेळा तुझ्या बोलण्यामुळे माझं लग्न मोडलंय. असा म्हणतो का? येऊ देच उद्या पाहुणे. बघते मी. तसं नको करू. किती केलं तर गाणं तुझा आहे. तुझ्याशिवाय तरी मला कोण आहे? तुझ्या विना ग आई मला मुळीच करमत नाही. आई काय बायको येस्तवर मुळीच करमत नाही. बायको येस्तवर ना पण तुझ्या प्रामाणिकपणे जीव लावतोय आई. शेवट तुझ्या हातचं तुझ्या ताटाखालचं मांजार तुम्हाला बनवून ठेवलंय. आई उद्याचे दिवस परत सकाळी कर बरं का. परत नाही सारखं हा. उद्या जेवायला माणसं आहेत काय? ते कदाचित जेवायला माणसं मी हॉटेललाच घेऊन जाईल कारण तुझ्या हातचं खाऊन त्यांना काय झुलाबा बसवायचंय काय? असा दष्टपुष्ट नसता झाला कसा? दष्टपुष्ट काय नाही झालं. हे रिश्टिंगचा तांदूळ खाऊन हातपाय बारीक झालेत माझं आणि नुसतं पोट सुटायला लागले. ही आमचा आयुष्य गेले रेस्टिंगचा भात खाऊन आणि तांदूळ खाऊन. तू काय कर तुला बासमती काय वाटेल ते आनंद खा. हा कुठं पण तोपर्यंत कुठला आणतोय? बायको आल्याशिवाय कुठला आणतोय? चांगला नाही आणणार. तू काळजी करू नको. उद्या सोनो क्रीम ब्रीम लावून एकदम चकाचक बसायचं. एकदम श्रीमंताची आई वाटली पाहिजे. आजच लिस्ट करून दिली तुला. लिपस्टिक पण लिस्ट हो नाही तू अशीच चांगली दिसते साधी. चल येऊ का मी? बरी आहे. मस्त संध्याकाळी बिर्याणी बनव. रेशनिंगचा असला म्हणून काय झालं हे सुद्धा सकस आणणे असं. अरे हो शाकाल कुठे? शाकाल आता मला काय माहिती कुठे तो बी कामात टायमिंगला काय रे? शाकाल कोण म्हणतो? अरे मी शाकाल म्हणलं टकाल नाही म्हणलं. बरोबर पटापटा घेऊन दे पाहुणे तुझं भांडच फुटतो असं. अरे नको नका असं काय करू नको. मग नीट बोलायचं आधी मी बोलायचं. अमोलराव आई एक उशांत तिथं. अरे 2 वर्ष ठेवले. अरे काय आता ही पार पाहुणीची टायमिंग झाला. हा ना बरं ऐका मी काय सांगतो या हे पोरांनो अयो कुठं आलं बाचनानं आशीर्वाद द्या. अयो काय रे गुंडच दिसतंय बरं का. मुलीचं वडील आहेत ती मोठा अधिकारी आहेत. आणि दुसरी गोष्ट मध्ये काय कुणी बोलू नका. मोठा अधिकारी पोरगी बी स्टँडर्ड आहे. पुरीची आई स्टँडर्ड आहे. हाय बी स्टँडर्ड आहे. एकतर लांबाची नहिली पे द्यायलाच म्हणायचं. नहिली पे द्यायला. आणि एकतर आधीच म्हणत होती मला काय खेड्यात पोरगी द्यायची नाही पण मी माझं वजन असायची छप पाडली की नाही तिथं. आणि तो माझा दोस्त आहे. माझ्याविषयी सांगितलं का त्यांना? लय सांगितलंय चढवून सांगितलंय मी. ही बी देणार ठेवा काय होतंय आपल्याला हायच की सवय चढवून सांगायची फक्त ना म्हणजे चढाव चढीत एक नंबर. आणि फक्त काय करा ती काय म्हणते की नाही त्या होला हो म्हणायचं. मोडून द्यायचं नाही लगीन. मग माझ्या इतका वाईट नाही हा. म्हणजे ह्यालाच सांगा हे मध्येच काय तर थोडा ती कशाला बंद करतो का? म्हणजे काय करा होला हो म्हणायचं. म्हणजे पोरगी म्हणली की नाही असं या हो म्हणायचं. हो काय पुरीचा बाप म्हणला की नाही मला असं करायचं
हो हो चालतंय ना. सगळं हो ना हो हो, हो, करायचं चालतंय. पाहुणी 5 ते 10 मिनिटातच पोचलेले. आत्ताच फोन झालाय जवळ आली ती कळलं का. आणि महत्वाचं म्हणजे पाहुणी लय स्टँडर्ड आहे ती त्यामुळं ती पुढचं बघा. पाहुणी स्टँडर्ड आहेत ना हिथंच सगळा घोर होणार. काय पाहुणी स्टँडर्ड आणि ही संघवाली बघा ना कुणाच्या पुढची स्टँडर्ड दिसतात ती बघा ना यांची तोंड. हा जाऊ का आम्ही बरं होईन गेला तर. लगा म्हणजे आम्हाला इथं पुसापुशी करायपुरतच बोलवले होतो. हा अरे तसं नसतं अमोल. ती पाहुणी रावळी कशी आहे इथं आणि आपण कसं आहे बघा की स्वतःचा अवतार कसा करून घेतलाय. बरं असू द्या ह्याच्यावर सुद्धा सोल्युशन काढ तुम्ही. तुम्ही काय करा माझं लग्न होतो तुमच्या पाया पडतो फक्त मी सांगतोय तसं वागा. आणि लक्षात तुम्ही काय सांगायचं ती स्टँडर्ड पाहुणी जशी आतमध्ये आली ना त्यांना सांगायचं आम्ही ह्यांच्या घरी कामाला आहे म्हणा ते गवी. हा तू सांगायचं मी ह्यांच्या बाग बगीच्यात पाणी माराय असतो. तू काय सांगायचं मी म्हणायचं मी आचार्य. चहा पाणी नाश्ता जेवण सगळं माझ्याकडे असतं. आणि तू काय सांगशील मी हाय फारशी पुसायला मी. आता कसं बोललं आता कसं पोरगं माझ्या मनातलं बोललं. लय भारी वर का ना पण लयच मस्त बोलला आता. बरं जाऊ द्या मरू गाडी आली. हॉर्न वाजतोय. ए तुम्ही आत जावा. या 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 नमस्कार. हॅलो. पहिल्यांदा ओळख करून देतो आई. बर आता ओळख करून देतो. हे नवरदेवाची आई आणि आई हा माझा मित्र जयपाल. नमस्ते. आता शिकून फार मोठा झाला मुंबईला चांगला अधिकारी झाला. माझीच भाकरी माझीच कालवून खाऊन येऊ मोठा झाला आणि गेला. मला कसं राजकारणाचा नाद त्यामुळे गावातच राहिलो. आणि ही मुलगी त्यांची आपल्या गणासाठी स्थळ आणलंय तिथं. हां आणि मुलीची आई म्हणजे आमच्या मित्राची मंडळी. ओके. अगं ह्या माझा मित्र बाजीनाना ह्यांनी मला सांगितलं की स्थळ चांगलं आहे आपण ते बघाया तुम्ही म्हणून आपण काय शब्दाला आपण मान देऊन आलेलो इथं. अहो स्थळ काय पोरगा नुसता सोन्यासारखा. वहिनी आपण बी सरपंच आहे या गावचा. हे गाव आणि कित्येक वर्ष मीच सरपंच आहे बदलच नाही गावात. का रे तुला माहिती आहे की. बरोबर बाजीनाना. हा जरा आता वेळ खूप झालेला आहे जरा मुलाला बोलवून घ्या. बरोबर बोला. मोबाईल निघायचं माझी एक मीटिंग आहे तिकडे. बर 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 बोलून. ए यार पोराला बाहेर बोलवा की. मुलगा काय घाबरलाय काय. अरे पहिलीच खेप आहे त्याची. ह्याच्या आधी कधी त्याला पाटावर बसून दाखवलाच नाही. होय का. अहो लय लाजाळू पोरग आणि कष्टाळू बी लय. अहो त्याची महती सांगाल एवढं कमी या जयपाल तुला. खरं का. मग काय दिसतोय तसा. हा आणि घे मग ओळून घे काय तुला विचारायचं असलं तरी विचार. बरं ठीक आहे मी ओळखतो. वादळी ना वादळात जाईल. बर काय आणि काय विचारायचं असलं तरी विचारा नवरदेवाला. हो हो बरं तू आता कर तू विचार त्याला. एज्युकेशन किती झालंय मुलाचं. एज्युकेशन त्याचा सगळा शिकलाय बरं का. ती शिकायचं काय राहिलंच नाही त्याचं. तुम्ही कोणताही प्रश्न करा त्याला एका मिनिटात ते उत्तर देणार. ते व्हॉट इज युअर इन्कम सोर्स. तुला कोणी होते जरा हाय लेवलचा प्रश्न विचारा. ही असले विचारू नका किरकोळ आहे पण मराठी विचारा. ही नाही नाही ती म्हणती इन्कम किती. इन्कम 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 और इज बिग इन्कम सोर्स. आई hope my now tell me against my business is very very big farm. My father is farmer
I this my poor very brave man. India is my country. All Indians are my brothers and sisters. What do you want to say? I can't understand. No. You have done to project report and today to the afternoon. He is the good guys and the very big person of the all is well. All is well. Good. He is the very big person. आणि कसं आहे जयपाल इतकं भारी कळलं ना तुला? कळलं. कारण ही सगळ्यात भारी पोरग आहे आमच्या गावातलं एक नंबर पोरग. चांगलं दिसतंय. इन्कम एक नंबर इन्कम. बर 70-80 कमावतोच. कसं आहे जयपाल हिला माझ्या डोक्यात एकच आहे तुझ्या पुरीला लय कष्ट पडू नाही रे. तू माझा यार जिगरी यार आहे. खरंय. What is your name? माय नेम इज गणेश. बर वहिनी तुम्हाला बी काय इतरायचं असलं तर इतरा. विचार ग. काय काय येतं तुम्हाला? मला सगळंच येतं. अरे वा छान आहे. मग गाणं म्हणायला येतं का? हो येतं की. येतं मग म्हणून दाखवा ना. म्हणून म्हणा एखादं गाणं. म्हण बिहू नको मी आहे की. म्हणा पाहुणं म्हणून दे. होऊन जाऊ दे. तुझा जगा ग वाऱ्यावर उडतो ठुमक लचक तिरकी तुझी चाल. बस तू काय चालीचा त्यांना कळले ग बस. इतक्या लवकर कसं कळलं? ते तुझ्या चालीवरच ह्या जागा मागान ते असलं प्रश्न विचारू नका तुम्ही. जर आणखीन चांगले काय प्रश्न आहे दुसरं काय पण विचारा. हे जागा मागा आणि मला बघा असलं काय विचारू नका. मला लगेच सुरू होते. मी जातो मग. दुसरं लेवल दुसरं म्हणू का? दुसरं म्हणू नको म्हणू. तुझी चाल काय ती करी. होय का? हो बरोबर. पुढचं काय असेल? जयपाल तुझ्या कन्येला काय विचारायचं असलं पर्सनल काय विचारायचं असलं किंवा पर्सनल दोघाला बोलायचं असलं तरी बघा दोघं काय बोलायचं असेल तर. बर तुला मुलगा पसंत आहे का? मला मुलगा पसंत आहे पण मला 2 मिनिटं त्याच्याशी प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. असू दे जा. पर्सनल जाऊ जा की. चला की माझ्या बरोबर. आई येते का ग? अरे ती मुलगी असून घाबरणार तू काय घाबरतोय? जा ना. जा जाऊ का या बोलून. बोला ना. तुम्हाला घरातली काही काही कामं येतात? मला घरातली सगळीच कामं येतात. घरातली सगळी कामं मीच करतो. स्वयंपाक येतो का करता? हो मग माझ्या आजचा एकदा जेवून तर बघा तुम्ही. धुणं भांडी धुणं भांडी पण मला करा येतात. कधी आई घरी नसल्यावर माझं धुणं मीच धुतो. माझी जेवलेली भांडी मीच घासतो. तसं मला कामाची पहिल्यापासून आवड आहे. अहो आमच्या शाळेत शिकवायची स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. वा मला असाच मुलगा पाहिजे होता. भरा मग बॅग आता. आले या बाळांनो. काय रे गाणं काय झालं? का तोंड असं हे केले? नाना का आई मला नाही लग्न करायचं. मला नाही मुलगी पसंत. का? हा तर म्हणलं ना मला पसंत नाही म्हणून नाही करायचं मला. अरे पण कारण सांगशील का नाही? मला पण नाही लग्न करायचं. मला पण मुलगा पसंत नाहीये. चला आपलं. ना काय राव मुलगा नाही म्हणतोय. माझी चित्रासारखी मुलगी आणि आता तो नाही म्हणतोय. असं कुठं असतं का? कशाला आम्हाला मुंबईवरून बोलावलं इकडं? अरे का ना काय झालं काय बाबा? असं नको का ना गरू लागा तू. हे मला म्हणलं ना मला नाही पसंत म्हणलं नाही पसंत. अरे पण काय कारण काय? कशाला कारण कळायला पाहिजे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना मुलीला अजिबात खेडेगावात द्यायची नाही. चला निघा. कारण विरण काय नको. असं नका करू. नाही जाऊ द्या त्यांना. अरे गाणं पाहुणं नका. अरे मुली येण्यात मुली येण्यात एवढी चित्रवाणी मुलगी अण्णा पसंत केली. काय एवढं झालं काय? जाऊ दे. माझं नशीब काय नशीब तो बिना मेंदूचा हिला का? अरे एवढी सोन्यासारखी पोरगी आणि खुशाल नाही म्हणतोय का? अरे तो आधी सांगायचं बाबा माझं लग्नच नाही करायचं. मी कशाला एवढं भानगड? माझं ह्याच्यात आठवडा घुमलाय. नाही पण ह्याने वैतागच दिलाय आम्हाला. नकोच केलं.
इथं बसलाय होय. काय लागा मला तुझं कळतच नाही लागा. तुला गाणाला का खरं पण का लाज वाटाय पाहिजे लागा. काय माझी दोस्ताची दोस्ती पार तुटली. त्याला फोन करतोय तो फोन सुद्धा उचलेना. मित्रांचं कसं असतं सांग बरं तू. एक बोलून राहिला नाही तो. मला म्हणला का पाहिजे ना तू नका मला असली स्थळ टाकवत जाऊ नको माझी सोन्यासारखी पोरगी नसन. तुला का नाही म्हणायला नव्हतं पाहिजे. ना माझी चूक झाली की तुम्हाला म्हणलो मला पोरगी बघा म्हणून. माझी खरंच चूक झाली. तुमच्या माझ्यामुळं तुम्हाला बोलणं खावा लागलं. तुमचा मित्र रुसून गेला. मी तुमची जाहीर माफी मागतो. इथनं पुढं माझ्यासाठी अजिबात मुलगी बघू नका आणि माझ्या लग्नाचंही बघू नका. 4 माणसात म्हणतो का तू परत बाजीना मी तुमच्यासाठी काय नाही केलं. मला तुम्ही पोरगी बी बघा ना आणि बघितली तर असं लागा ना आता म्हणतोय बघूच नका. म्हणजे काय कशी दोस्ती ठेवायची काय मला कळेनाच बाबा. हे डायरेक्ट असं बोलणं म्हणजे झालं काय मला कळू दे तरी बाबा काय झालं म्हणजे पोरगी काय. ना हा का तुम्ही विचारू नका आणि मी सांगू ना. नाही ना मला कळलं पाहिजे ना. मी विचारू नका म्हणजे मला काहीतरी कळलं पाहिजे. माझ्या हृदयाला काय वाटतंय. तुम्हाला ऐकायचंय ती पोरगी मला काय म्हणली ती. मग ऐकायचंय. जेव्हा त्या पोरगी मला म्हणली ना तुमच्या संग मला पर्सनल बोलायचंय तेव्हा ती पर्सनल काय म्हणली. बॅग भरा. कशाला. आपल्याला मुंबईला जायचंय. तुम्ही माझ्या आईवडिलांना सांभाळणार ना. हो तुमच्या आईवडिलांना मी नक्कीच सांभाळणार. पण त्यासाठी मुंबईला कशाला येऊ मी. मुंबईला का म्हणजे तुम्ही तर घर जावे बनणार ना. मी आणि घर जावई. आणि तुम्हाला भाऊ नाही होय. माझा भाऊ अमेरिकेत सेटल आहे. म्हणजे तुमचा भाऊ अमेरिकेत आहे आणि तुमच्या आई वडिलांना सांभाळाय कोणी नाही म्हणून तुम्ही मला इथून मुंबईला घेऊन जाणार. आणि मग मॅडम माझ्या आई वडिलांना कोण सांभाळेल. ते तुमचं तुम्ही बघा. म्हणजे तुमच्या आई वडील तुमच्या आई वडील आणि माझ्या आई वडील कोणीच नाही ते तुमचं तुम्ही बघा. वा रे जमाना. काय कसली नारी म्हणायचं कसली मुलगी म्हणायचं. अहो युवा पिढी सुधारली मुली सुधारल्या पण इतक्या पण. मला जे असेल ना तर एक सांगतो तुम्हाला मला काय तुमच्या बरोबर लग्न करायचं नाही. आणि हे तुम्ही सांगायची काही गरज नाही. मी माझ्या तोंडानेच माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आई वडिलांना सांगेल की मला तुम्ही पसंत नाही म्हणून. चालते. मला पण मग लग्न करायचं नाहीये. होय ना. बरं झालं तुम्ही तुमच्या काय अटी तटी मला आधीच मांडल्यात. धन्यवाद. आभारी आहे तुमचा मनापासून. चला. कळलं तुम्हाला. ज्या आईने मला हाताचा पाळणा केला ज्या आईने मला माझ्यासाठी 9 महिने त्रास सोसला आणि आज मुलगी भेटली म्हणून त्या आईसाठी मी निघून जाईल. ना मी आयुष्यात सगळं करील पण मी माझ्या आई बापाला कधीच अंतर देऊ शकत नाही का. गणा मला तर उलट तुझ्या बद्दल इतका जी गर्व झाला अभिमान वाटतोय. म्हणजे गर्वच नाही अभिमान वाटतोय की तू असल्या पूर्ण ठोकारलं केवळ आपल्या आई बापासाठी. मला लय अभिमान वाटतोय. कोणच नाही असं करू शकत. कुणी बी म्हणलं असता का ना की नाना स्वामी तिन्ही जगाचा आई बापा वय भिखारी. तुम्ही सांगा आज मी त्या पुरीच्या फक्त स्वार्थपायी तिच्या मागं पडलो असतो ना मला आई बाप नसतं भेट. नाही तिला तिच्या आई बाप्पाची काळजी आणि मला माझ्या आई बाप्पाची काळजी नाही. आहेच ना 100% आहे ना. तुला जर एवढं प्रेम आहे तुझ्या तर आई बाबाबद्दल कोणच नाही रे एवढं तुझ्यासारखं प्रेम करू शकत. आणि मी लय रागा तुला आता बोललो मी माझ्याच मनाला वाईट वाटतंय ना. खरंच लय म्हणजे इतकं भारी वाटतंय.